मित्रांनो, फोर्स मेजरमेंटसाठीचा आपला पुढचा जो डिव्हाइस आहे त्याला आपण प्रोविंग रिंग असं पण म्हणतो. ओके मित्रांनो, प्रोविंग रिंगचं वर्किंग कसं असतं ते आता आपण समजून घेऊया. मित्रांनो, या ठिकाणी एक्सटर्नली तुम्हाला एक सर्क्युलर रिंग दिसते. ओके, ही आहे आपली रिंग. त्यानंतर या ठिकाणी दोन मेंबर्स आहेत. याला एक्सटर्नल बॉस आणि आतल्या साईडने जो आहे त्याला इंटरनल बॉस असं म्हटलं जातं. ओके, एक्सटर्नल बॉस अँड इंटरनल बॉस. त्याच पद्धतीने मित्रांनो, या साईडला सुद्धा हा असेल एक्सटर्नल बॉस आणि हा इंटरनल बॉस आणि हा असेल एक्सटर्नल बॉस. ओके, बाहेरच्या साईडने जे मेंबर्स आहेत त्यांना आपण एक्सटर्नल बॉस म्हणतो. आतल्या साईडने जे मेंबर आहे त्याला आपण इंटरनल बॉस असं म्हणतो. त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो एक मायक्रोमीटर आपण जोडलेला आहे, मायक्रोमीटर. आणि या ठिकाणी मित्रांनो महत्त्वाचा जो कंपोनंट आहे याला व्हायब्रेटिंग वीट असं म्हटलं जातं. ओके, व्हायब्रेटिंग वीट म्हणजेच काय, या ठिकाणी एक मेंबर असतो. याला ज्यावेळेस आपण फोर्स अप्लाय करू किंवा याला हाताने पण आपण जर थोडासा धक्का दिला तर हे कंटिन्युअसली असं व्हायब्रेट करतं, म्हणून याला व्हायब्रेटिंग वीट असं म्हटलं जातं. मित्रांनो, हे सर्व कंपोनंट आपले प्रोविंग रिंगचे होते. ही जी रिंग आहे मित्रांनो ही फोर्स मेजर करण्यासाठी वापरली जाते. मित्रांनो, जनरली ही रिंग ही स्टील पासून बनवलेली असते. ओके, स्टील मटेरियल पासून ही रिंग जनरली बनवलेली असते. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ही रिंग इलॅस्टिक असते. इलॅस्टिकचा अर्थ असा होतो, या रिंगवरती ज्यावेळेस प्रेशर अप्लाय होईल त्यावेळेस ह्या रिंगचे डायमेन्शन चेंज होतात आणि ज्यावेळेस प्रेशर रिलीज केला जाईल त्यावेळेस ही रिंग ओरिजिनल पोझिशनला येते. फॉर एक्झाम्पल मित्रांनो, या ठिकाणी जर आपण विचार केला तर ही रिंगची सध्याची पोझिशन आहे. इलॅस्टिक आहे म्हणजे काय तर समजून घ्या. सपोज ह्या रिंगवरती मी कॉम्प्रेसिव्ह फोर्स अप्लाय केला म्हणजे काय, या पद्धतीने कॉम्प्रेसिव्ह फोर्स अप्लाय केला तर तुम्हाला लक्षात येईल या ठिकाणी हा कॉम्प्रेसिव्ह फोर्स अप्लाय झाल्यानंतर ही रिंग अशा पद्धतीने शेपमध्ये येईल आणि लोड ॲप काढून घेतल्यानंतर पुन्हा ओरिजिनल पोझिशनला येईल. किंवा जर मित्रांनो आपण टेन्साईल फोर्स अप्लाय केला, फॉर एक्झाम्पल ही रिंग आहे, आपण टेन्साईल फोर्स अप्लाय केला, यामध्ये जर टेन्साईल फोर्स अप्लाय केला तर ही जी रिंग आहे, टेन्साईल म्हणजे या डायरेक्शनने असं बाहेर फोर्स अप्लाय केला तर ह्या रिंगचा शेप या पद्धतीने होऊन जाईल आणि लोड काढून घेतल्यानंतर पुन्हा ओरिजिनल पोझिशनला येईल, म्हणून याला इलॅस्टिक रिंग असं म्हटलं जातं. तिसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो ती म्हणजे ही रिंग फोर्स मेजर करण्यासाठी वापरली जाते आणि हे एक मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंट आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. मित्रांनो, जसं आता आपण कन्स्ट्रक्शन समजून घेतलं आणि हे तीन महत्त्वाचे पॉईंट समजून घेतले, स्टीलची असते, इलॅस्टिक असते आणि फोर्स मेजरमेंटसाठी यूज केली जाते. मित्रांनो, आता यामध्ये वर्किंग कसं असतं किंवा एक इन्स्ट्रुमेंट यूज कसं केलं जातं फोर्स मेजरमेंटसाठी ते आता आपण बघूया. मित्रांनो, या ठिकाणी एक लक्षात घ्या, कुठली तरी एक कंडिशन आपण घेऊया. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण टेन्साईल फोर्स अप्लाय करतोय असं आपण समजूया. ज्यावेळेस मी या रिंगवरती टेन्साईल फोर्स अप्लाय करेल त्यावेळेस या रिंगचा जो शेप आहे तो ह्या पद्धतीचा होणार आहे. ओके, जसं मी तर दाखवलं होतं. मित्रांनो, ही जी रिंग आहे या रिंगचे अगोदरचे डायमेन्शन म्हणजे ओरिजिनल पोझिशनचे डायमेन्शन आणि त्याचे सर्व डिटेल्स आपल्याला अगोदरच माहीत असतात. आता काय करायचं असतं मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, फोर्स आपण अप्लाय केलेला आहे. फोर्स अप्लाय केल्यानंतर ही जी वीड असते व्हायब्रेटिंग वीड, याला आपण काय करणार आहे, थोडंसं फोर्स देणार आणि ही वीड काय करेल, व्हायब्रेट व्हायला सुरुवात होईल. व्हायब्रेट व्हायला सुरुवात होईल याचाच अर्थ या ठिकाणी अशा पद्धतीने ही इथून इथपर्यंत काय होईल, ही जी वीड आहे ही व्हायब्रेट होणार आहे. ओके, या पद्धतीने अशी ही वीड काय होते, व्हायब्रेट होते. ही वीड व्हायब्रेट झाल्यानंतर मित्रांनो आपण काय करायचं असतं, या ठिकाणी आपण मायक्रोमीटर जोडलेला आहे. आपण या ठिकाणी स्क्रूच्या मदतीने मायक्रोमीटर काय करायचं असतं,
ऑपरेट करायचं असतं, ज्यावेळेस आपण मायक्रोमीटरला ऑपरेट करणार आहोत त्यावेळेस हा जो पॉइंट आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या, हा जो पॉइंट आहे हा मायक्रोमीटरचा पॉइंट ही जी व्हायब्रेटिंग जी वीड असते याला टच करायचा असतो. लक्षात घ्या, ज्यावेळेस फोर्स टेन्साईल फोर्स आपण अप्लाय करू त्यावेळेस या दोघांमधलं डिस्टन्स हे वाढलेलं असेल. ओके, डिस्टन्स ज्यावेळेस वाढलेलं असेल त्यावेळेस आपण मायक्रोमीटरच्या स्क्रूच्या मदतीने हा स्क्रू आपण वरती 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 घेऊन जाणार आणि हा जो पोर्शन आहे मित्रांनो, हा पोर्शन या वीडला टच करण्याचा प्रयत्न करणार. ज्यावेळेस हा पोर्शन या वीडला टच होईल त्यावेळेस हा व्हायब्रेट करणं बंद करेल. ओके, ज्यावेळेस हा व्हायब्रेट करणं बंद करेल त्यावेळेस ह्या मायक्रोमीटरवरती किती रिडिंग आलेलं आहे हे आपण नोट डाऊन करतो आणि मित्रांनो हे रिडिंग आपण अप्लाय केलेल्या फोर्सला प्रपोर्शनल असतं. लक्षात घ्या, कसं आहे की ज्यावेळेस फोर्स अप्लाय केला तर या दोघांमधलं डिस्टन्स वाढलं. हे डिस्टन्स किती असेल? हे डिस्टन्स तेवढंच असेल जेवढा जास्त फोर्स अप्लाय होईल. जेवढा जास्त फोर्स अप्लाय होईल तेवढं या दोघांमध्ये डिस्टन्स होईल, तेवढा मायक्रोमीटरचा स्क्रू आपल्याला ऑपरेट करावा लागेल जेणेकरून आपण ह्या वीड पर्यंत काय करू, पोहोचू शकू. जेवढा मायक्रोमीटरचं तुम्हाला रिडिंग मिळतं तेवढंच या ठिकाणी फोर्सची व्हॅल्यू असते, हे या ठिकाणी समजून घ्या. सेम पद्धतीने मित्रांनो जर आपण कॉम्प्रेसिव्ह फोर्स सुद्धा या ठिकाणी अशाच पद्धतीने मेजर करू शकतो. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी आपण आपलं फोर्स मेजरमेंट हा टॉपिक कव्हर केलेला आहे. पुढच्या लेक्चरला आपण टॉर्क मेजरमेंट या टॉपिकला सुरुवात करतोय. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.